आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज महिलांच्या आणि ओबीसी समाज संघटनेच्या माध्यमातून वाळवे तालुक्यातील ईश्वरपूर येथे मोठ्या प्रमाणात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी नगरसेविका अन्नपूर्णा पल्ले मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। आजच्या मोर्चाचं नियोजन काय, तुमची सरकारची मागणी काय असणार आहे? आमचा ओबीसी आहे मागण्यासाठी आहे आणि आम्हाला आमच्या कोणीही मिक्स होऊ नये, कोणीही होऊ नये। मोर्चाचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे, कुठून कसं चाललं आहे तुमच्या मोर्चाचं नियोजन? पुढले दुकान तहसीलदार ऑफिस पर्यंत आहे। तर मागणी काय असणार आहे सरकारला? मागणी हेच की आहे आमचं टिकून दे आणि आमच्यात दुसऱ्यांनी कोणी मिक्स होऊ नये। तर आपलं आहे आरक्षण ओबीसीचंही टिकलं पाहिजे आणि ओबीसीला कुठल्या बाकीच्या इतर आरक्षणाला कुठल्याला धक्का होता। आमचा ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज मोठ्या प्रमाणात हा आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता कशा पद्धतीने महिला याच्यामध्ये सहभागी झाले आहेत। हा मोर्चा आता पंचायत समितीपासून सुरू झालेला मोर्चा हा तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि तहसीलदार यांना निवेदन देणार आहे। अजूनही आपल्यासोबत काही महिला असतील त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमच्या सध्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले, काय तुमच्या प्रमुख मागण्या असतील? ओबीसी आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। आतापर्यंत खूप शांततेत मागतोय, इथून पुढे मोर्चा आक्रमक होईल। पुढची तुमची रणनीती काय असणार आहे? जर काही समजा 43 समाजात जातीच्या पोटजाती आहेत त्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। आमच्या आरक्षणामध्ये जर सर्वांना तुम्ही समावेश करून घेतला मराठा समाजाला तर आमच्या मुलाबाळांनी आमच्या सर्व ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजे। त्यासाठी आम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप आक्रमक मोर्चा काढणार आहे भविष्यात। पण आपण पाहिलं की या महिला वगैरेंनी सांगितलं की जर काही आमचं आरक्षणचं लवकरात आमच्या कुठलं आरक्षण धक्का तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असं सांगितलं आहे। ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात ईश्वरपूरमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये आज आपल्यासोबत ओबीसी समाजाचे आपले नेते एबी राणा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार की कसे रूपरेषण आहे। काय सांगाल तुम्ही आज ओबीसी समाजासाठी तुम्ही आज आरक्षण संदर्भात तुम्ही मोर्चाची काढलाय, काय तुमच्या मागण्या प्रमुख असतील? आज या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचा ठिकठिकाणी भव्य मोर्चा निघत आहे। महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा एल्गार इथून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसणार। याची सुरुवात सांगली जिल्ह्यातून झालेली आहे, वाळवा तालुक्यातून। या मोर्चामध्ये सर्व जाती ओबीसीच्या समाविष्ट झालेल्या आहेत। कुठल्याही पक्षाचा हा मोर्चा नसून सर्व पक्षविरहित हा मोर्चा आहे, तरी सर्व समाजाने एकत्र येऊन हा भव्य मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। याचबरोबर आपल्या बापूवीर वाटेवर यांचे सुद्धा चिरंजीव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार की त्यांचे आरक्षण संदर्भात काय प्रक्रिया आहे, काय सांगाल तुम्ही? आम्हाला फक्त ओबीसी कोट्यामधून जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणालाही वाटणी राज्य सरकारनं देऊ नये आणि मराठी समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचा कोणताही त्यांना विरोध नाही। त्यांना सेपरेट आरक्षण द्यायला आम्हाला काही अडचण नाही, एवढंच मला सांगायचं आहे। मोर्चाच्या माध्यमातून सरकारला तुम्ही कोणता इशारा देऊ शकता? जी आर काढलेला आहे महाराष्ट्र शासनानं तो GR तेवढा फक्त रद्द करावा एवढीच आमची त्यांना विनंती आहे। तर आपण पाहिलंच की कशा पद्धतीने हे बांधव सगळे आक्रमक झालेले आहेत आणि या पद्धतीने आज तहसील कार्यालयावर सुद्धा हा मोर्चा नेऊन तहसीलदार यांना निवेदन देणार आहेत। जे आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, या मोर्चा संदर्भात तुम्ही काय सांगाल? मोर्चा या संदर्भात आहे की ओबीसी आरक्षण ही आमचं आम्हाला राहून दे, इतर समाजाला ते दिलेलं आहे की त्यासनी सेपरेट देऊन दे। कुठल्या ह्याच्यात आमच्या ह्याच्यात कुठली वाटणी घालून नये, आमच्या पंक्ती त्यासनी बसवू नये। आमच्या समाजा म्हणजे जेवढी मुस्लिम सगळी समाजाची आहे त्यासनी आमचं आम्हाला आरक्षण राहिलं पाहिजे, GR रद्द झाला पाहिजे। याचबरोबर आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आपल्याला जगन्नाथ माळी साहेब सुद्धा आपण त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की काय आरक्षण संदर्भात तुमची काय सरकारकडे मागणी ठोस असणार आहे? मागणी म्हणजे आम्हाला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे, मग त्यात सर्व जाती आहेत, आलोतेदार बलोतेदार आटेकरी मेटेकरी, आणि त्यांच्या आरक्षणामध्ये जर ओपन समाज म्हणजे मराठा समाज घुसत असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही। घटनेच्या आधारे संविधानिक मार्गाने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आमच्या आरक्षणामध्ये घुसू नये म्हणून आम्ही या ठिकाणी मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे। वास्तविक याच्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा जर कालखंड सोडला तर आलोतेदार बलोतेदार आट्टेकरी मेटेकरी
या सर्व 12 बलुतेदारांच्यावर अन्यायच होत आलेला आहे. आणि आज सुद्धा जर आमचं आरक्षण गेलं तर आमच्यावर अन्यायच होणार आहे. आमच्या मुलाबाळांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे. आमची लेकरं बाळ नोकरी मिळणार नाही. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय माणसाला प्रतिनिधित्व करण्याची संधी सुद्धा मिळणार नाही. म्हणजे ही एक प्रकारची पूर्वी जी गुलामशाही होती, झुंडशाही होती, अशीच पद्धतीचं आम्हाला पुढं जीवन जगावं लागणार आहे. वास्तविक या देशामध्ये देशाचा जर विचार केला तर 75% हा आरक्षित समाज आहे आणि देशाच्या मानानं 18% हा ओपन समाज आहे. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर तीच कुठंतरी थोडीफार कमी जास्त प्रमाणात होऊ शकेल. पण आरक्षित समाज हा भारतामध्ये भरपूर आहे. म्हणून आरक्षण वाचलं पाहिजे आणि आमच्या सर्वसामान्य जाती बांधवांना समान न्याय आणि समान सन्मान मिळाला पाहिजे. जो बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा कायद्यानं हक्क दिला, कायद्यानं अधिकार दिला, म्हणूनच आम्ही आज माणूस म्हणून जगतोय. हे आमचं राहिलं पाहिजे. यासाठी या राजकर्त्यांना आणि सर्व माझ्या बांधवांना, ओबीसी बांधवांना विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने तुम्ही त्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि ही जी झुंडशाही चाललेली आहे ही झुंडशाही संपवून टाकूया. हा देश ओबीसींचा आहे, हा राज्य ओबीसींचा आहे, हा जिल्हा ओबीसींचा आहे, तालुका ओबीसींचा आहे. तेवढंच मी बोलतो. ओबीसी बचाव, जय ओबीसी. आरक्षण संदर्भात शासनाने लवकर नाही निर्णय घेतला तर तुम्ही ह्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देणार, काय इशारा देऊ शकता? आरक्षणाच्या बाबतीत जर शासनाने नाही निर्णय घेतला तर आज आम्ही तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा काढणार आहे आणि राज्याच्या ठिकाणीही काढणार आहे. वेळ पडली तर दिल्लीला सुद्धा जायची आमची तयारी आहे. कारण आरक्षण हा म्हणजे हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही, एक सामाजिक स्तर, मागासवर्गीय इतर मागासवर्गीय लोकांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा हा यासाठी आरक्षण आहे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने ही सगळे समाज बांधव आक्रमक झालेले आहेत आणि जर काही शासनाच्या माध्यमातून जर हा निर्णय लवकर नाही झाला तर आम्ही जसे तसे उत्तर देण्याचं हे बांधव तयार झाले आहेत. इस्लामपूर सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आज प्रभाकर जाधव आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की कशा पद्धतीनं आज त्यांचं नियोजन काय असणार. आज इस्लामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजासाठी जे आरक्षणाच्या संदर्भाची मोर्चा सुरू आहे, ती काय सांगायची, कोणती मागणी तुमची प्रमुख असणार आहे? आमची प्रमुख मागणी ही आहे की जे मराठा समाज जो आमच्यावर अतिक्रमण करून आमच्या ओबीसी मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे, आमच्यावर जो ते राजकीय घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्यावर आम्हाला सडतोड त्यांना उत्तर द्यायचं आहे की हे तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही जर ओबीसी असता तर तुम्ही जनतेत उतरला असता, खालच्या पायरीत गेला असता. तुम्हाला फक्त राजकारणासाठी ओबीसी मध्ये यायचं आहे. तुम्हाला कोणत्याही तुमच्या मुलाबाळांचं चांगलं करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं हे करण्यासाठी, एखाद्याचं घर चांगलं करण्यासाठी तुम्हाला नको आहे. आरक्षण पाहिजे फक्त तुम्हाला कशासाठी, तर फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी. आज जर बघितलं तर राजकारणामध्ये कारखानदारी सगळी तुमची आहे, सगळी दुकानदारी तुमची आहे, कारखानदारी तुमची आहेत, दूध संघ तुमचे आहेत, सरकारी कार्यालयामध्ये सगळे अधिकारी वर्ग तुमचे आहेत. असे तुमचे सगळे हे असताना सुद्धा तुम्ही आमच्या ओबीसीवर घाला घालत आहे. ही चुकीच्या पद्धतीने तुमचं चाललेलं आहे. बरं, आरक्षण सरकारला काय इशारा तुम्ही देऊ शकता? आता समजा नाही तर पुढच्या तुमचं काय असणार? आमचं ओबीसीचं आरक्षण कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता, धक्का न लावता तुम्ही त्यांना काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आमच्या ओबीसी मध्ये ऑलरेडी आमच्या ह्याच्यात ओबीसी समाजात गर्दी भरपूर झालेली आहे. या लोकांना आम्हाला न्याय मिळत नसताना तुम्ही आणखी भर त्यामध्ये घालत आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. पण आपण पाहिलं की आरक्षणाच्या संदर्भात कशा पद्धतीने लोक आक्रमक झालेले आहेत.